आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणखीन एक महत्त्वाची चर्चा आपण करणार आहोत। सरकारनं लेव्हीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर अखेर नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे। उद्यापासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू होणार आहेत आणि या आंदोलनामुळे 2 दिवसात जवळपास 1.5 लाख क्विंटल कांदा खरेदी ठप्प झालेली होती। शिवाय 10 जुलैपर्यंत येत्या जर सरकारने तोडगा काढला नाही तर आंदोलन पुन्हा होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे रेल्वे बोर्डानं डॅमरेज दरामध्ये 5 पटीनं वाढ केलेली आहे। त्यामुळे एक प्रश्न जरी सुटला असता कांद्याच्या या प्रश्नामध्ये तरी दुसरा प्रश्न अजून प्रलंबित आहे आणि रेल्वेनं कांदा पाठवणं बंद झालेलं आहे। या सर्वाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्याला आणि ग्राहकांना बसतोय। हा कांदा जसा सर्वसामान्यांना रडवणार आहे तसाच तो बळीराजाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू आणतोय। आणि यंदा पाऊस कमी असल्यानं मुद्दामून ही साठेबाजी होते का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नाशिकमधल्या काही निवडक शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया पाहूया। शेतकऱ्यांकडे जो आता रब्बीचं खरेदी करायचा आहे, उन्हाळी कांदा त्यांनी साठवून ठेवलेला आहे, तो विक्री करायचा टाईम आलेला आहे, शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा टाईम आलेला आहे आणि अशा वेळेस हमाल आणि व्यापारी असे संगनमत करून शेतकऱ्यांना वेठीस धरलेला आहे। हा वेळोवेळी हमाल आणि व्यापाऱ्यांचा संगनमत आहे, हा शेतकऱ्याला नागवण्याचा प्रयत्न आहे। जे व्यापारी दलाल लोक आहे ते आमच्याकडे परस्पर कांदा मागतात, कमी भावाने मागतात, त्यामुळे आमची कोंडी झालेली आहे। त्याच्यामुळे याच्याकरता कोणी सहानुभूती सरकार लक्ष देत नाही, आमदार खासदार कोणी लक्ष देत नाही। शेतकऱ्यांना त्यांनी वेठीशी धरलं आहे। आता बी बियाणं खरेदी करण्याची वेळ आली, त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आले। फार त्रास होत राहतो, काय मार्केट बंद कधी काय बंद कधी काय होतं, कुठं काय हमाल व्यापारी का संप करतात, कोण व्यापारी संप करतात, शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं संप करायला सगळं। शेतकऱ्यांनी कुणाकडे जायचं असा प्रश्न आहे तिथल्या शेतकऱ्यांचा आणि खास करून कोंडी होते शेतकऱ्यांची। किती बोलक्या प्रतिक्रिया आहेत या सगळ्या ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या तिथल्या आपण बघितल्या। आपल्यासोबत शिवनाथ बोरसे आहेत, इंडियन चेंबर ऑफ ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष आहेत, नाशिकवरनं आपल्याशी बोलणार आहेत। आनंद गाडे आपल्यासोबत आहेत, वृत्तसंपादक दैनिक ॲग्रोवनचे, आणि निरंजन टकले प्रिन्सिपल करस्पॉन्डंट द वीक या साप्ताहिकाचे आपल्यासोबत प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आहेत। ते चर्चा करणार आहोत आपण। पहिला प्रश्न शिवनाथ बोरसे तुम्हाला विचारायचा आहे की कांद्याच्या प्रश्नावरती खरं तर दुहेरी अडचण निर्माण झाली होती। एकीकडे व्यापाऱ्यांचा संप होता, त्याला आता किमान 10 जुलैपर्यंत एक आशा निर्माण झाली की त्याच्या तोपर्यंत मार्ग काढला जाईल लेव्हीच्या संदर्भामध्ये, आणि डॅमरेजेसचा प्रश्न आहे रेल्वेनी हा प्रश्न त्यांचा सोडवला पाहिजे। रेल्वेकडनं हा प्रश्न कधी सोडवला जाईल असं तुम्हाला वाटतंय? आणि येणाऱ्या काळामध्ये 10 जुलैपर्यंतच्या कार्यकाळामध्ये जी आश्वासनं आज सरकारने दिलेत ती पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतंय का? आश्वासनं पूर्ण होणार नाही त्याच्याबद्दल मला हॅलो हां बोला। आश्वासनं पूर्ण होणार नाहीत। त्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेळी काही वेळ देऊन कमिट्या स्थापन करून झालेल्या आहेत, तरीही याच्यावर तोडगा काढलेला नाही। नेमका मूळ प्रश्न काय आहे तो कुणी समजून घेत नाही। मूळ प्रश्न असा आहे, लेवी ही काय भानगड आहे ही एकतर शेतकऱ्यांना कळाली नाही। पहिला प्रश्न असा आहे की हमालांना हमाली तोलाई दिली जाते, ती काम न करता नो वर्क नो वेजेसचं परिपत्रक निघालेलं आहे, आणि परिपत्रक निघालेलं असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांना ती हमाली तोलाई आपण का देतोय हे कळत नाही, आणि व्यापाऱ्यांनी त्याच्यावर जी लेवी द्यायची आहे त्याच्यातून हा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुळातच लेवी हमाली तोलाई बेकायदेशीर आहे आणि म्हणून लेवी बेकायदेशीर आहे। या 2 बेकायदेशीर गोष्टी कशा निर्माण झाल्या ते याचा पहिला प्रश्न असा आहे की बाजार समित्यांनी एक निर्णय घेणं जरुरीचं होतं की जर काम नाही तर माथाडींना त्यांना परमिशन किंवा परवाने का दिले, जे दिले त्याचं रिन्युअल का केलं, आणि हे रिन्युअल जर झालं नसतं तर हा लेवीचा प्रश्न उपस्थित झाला नसता। गेली 17-18 वर्ष जवळपास 98 पासून हा विषय प्रलंबित आहे आणि या प्रश्नावर वेळोवेळी सरकारने कमिट्या नेमलेल्या आहेत। एकदा मंत्रालयामध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगला मी हजर होतो आणि त्या कमिटीमध्ये मी होतो, त्याच्यावर पुन्हा कधीही मीटिंग झालेली नाही। अशा परिस्थितीमध्ये याच्यावर तोडगा निघेल याच्यावर माझा विश्वास नाही।
आणि मला असं वाटतं की व्यापारी शेतकऱ्यांच्या बाजूने या विषयामध्ये विचार करतायत, हा महत्वाचा पॉझिटिव्ह विचार मला वाटतो. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांची आवश्यकता आहे, व्यापाऱ्यांशिवाय बाजार चालू शकत नाही आणि म्हणून त्या घटकाला विनाकारण विठीस धरणं बरोबर नाही. आणि केवळ शेतकऱ्याची मुलं आहेत आणि म्हणून माथाडींनी शेतकऱ्यांना पिळणं, कारण नसताना काम न करता त्यांच्याकडून वसुली मागणं किंवा बाजार समित्यांना त्यांना परवाने देणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि हे थांबलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. नक्की. मी पुन्हा तुमच्याकडे येईन थोड्या वेळाने, पण त्याआधी आपल्यासोबत दैनिक ॲग्रोवनचे वृत्तसंपादक आहेत आनंद गाडे. आनंदजी, तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये काय म्हणाल की दुहेरी अडचणीत सापडलेला आहे शेतकरी? लेवीचा प्रश्न आहे, दुसरीकडे रेल्वेचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आत्तापर्यंत आणि दरवेळेला ज्यावेळेला शेतकरी अडचणीत आलेला असतो, एकीकडे गारपीट आहे, एकीकडे आता पुन्हा खरीपाचं पेरणी आहे, अशा वेळेलाच नेमके हे प्रश्न का समोर येतात? राज्यातल्या बाजार समित्यांचा विचार करता ह्या सर्व बाजार समित्या आज संघटित अशा संघटनांच्या हातामध्ये आहेत. याच्यामध्ये दुर्दैवाने शेतकरी संघटित नसल्यामुळं त्याला त्याच्या हक्काची बाजू कधी मांडता आली नाही. आज आपण बघतोय की व्यापाऱ्यांनी नाशिकचा संपूर्ण बाजार लेवी जो गेली बोरसे सर सांगत होते की 98 पासून चालू आहे जो प्रश्न, तर याच प्रश्नावर पुन्हा हे काढणं कितपत योग्य होतं? हमालीच्या अनुषंगाने, लेवीच्या अनुषंगाने हे सातत्याने जेव्हा जेव्हा दर वाढले जातात, वाढण्याचा कालावधी असतो, केंद्रामध्ये केंद्र सरकार सुद्धा अशा वेळेस काही ना काही हरकतींमध्ये येत असतं. तसंच बाजार समित्यांमध्ये हे सगळं जे हे योगायोग निश्चित नाही आहेत. हे जे काय आहे हे सगळं ठरून केल्यासारखा हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. एकीकडं ग्राहकांची ओरड म्हणून ज्या पद्धतीने एकीकडं ग्राहकांच्या ओरडेच्या नावाखाली हा प्रकार समोर आणला जातो. नफेखोरी, याच्यात सर्वात जास्त जे काय आहे ते नफेखोरी वृत्ती ही त्याला कारणीभूत आहे. हे वाद, लेवीचा प्रश्न एकीकडे न्यायप्रविष्ट सांगितला जातो, दुसरीकडे तुम्ही त्याच्यावर चर्चेला येतात, पुन्हा 10 तारखेपर्यंत येणाऱ्या काही 8 दिवसात तोडगा निघाल असं सांगतात. हे कशाच्या विश्वासाच्या बोल? दरवर्षी तोच प्रश्न नेमका याच कालावधीत का उपस्थित होतो? हा संशोधनाचा भाग आहे. आणि यासाठी सातत्याने राज्य सरकारांना, यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केली की तुम्ही अशा प्रकरणांची छाननी करत चला, त्याच्यातून जे काही निष्कर्ष समोर येतील त्याच्यावर उपाययोजना करत चला. पण मात्र हे अद्याप एकही अहवाल असा आलेला नाही की हे जे काही दर पाडापाडीचं राजकारण होतं किंवा व्यापारीकरण होतं पण त्याला साठेबाजांकडून, हे समोर येत नाही कधीच. नक्की. दुसरा रेल्वेच्या फ्रेटचा याचा मुद्दा हा आता मला वाटतं जवळपास संपुष्टात आलेला आहे. एक 6-7 दिवसापूर्वीच ते निकाल पण तो लागलेला आहे त्याला. पण बोला ना. हा, तर हे जे काही आता खरीप तोंडावर आहे, लोकांना बियाण्यांची गरज आहे, यंदा कांदा बियाण्यांची खूप टंचाई आहे. अशा पार्श्वभूमीवर जर आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहणार नसोल तर ते अतिशय चुकीचं आहे. गारपिटांनी आणि या गारपिटीनंतरच्या साठवणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालंय. 60 ते 80% हे नुकसान आहे. 20% कांदा हातात आहे तरी हे नुकसान होतंय. आज बाजार समित्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर आपण आवक बघितली तर ही आवक गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त आहे. जवळपास 30-40% ही आवक जास्त. नक्की. एक आनंदजी, मी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. निरंजन टकले, तुम्हाला हाच प्रश्न पुन्हा एकदा आहे. आज संपूर्ण दिल्लीपासून गल्लीपर्यंत कांद्याची चर्चा होते. कांदा महागला कीच फक्त कांद्याची आठवण आपल्याला काय येते? आणि त्यातूनही खास करून एक प्रकारचं महागाईचं निदर्शक असं बनल्यासारखी ही वस्तू झाली की काय कांदा इतकं. मध्ये अलीकडे आपण जोक्स पण त्याच्यावरती सगळे बघितले कांद्यावरती. दिल्लीतल्या आज राष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या वाहिन्यांवरती कांदा हा विषय गाजतोय. जे काही नाशिकला घडतं त्याचे पडसाद सगळे देशभरात येत आहेत. शेतकऱ्याच्या बाबत आपण जागरूक आहोत का? नेमका हा प्रश्न कशामुळे येतोय? आणि जो साठेबाजांच्या संदर्भामधला जो उल्लेख सातत्यानं होतोय त्यांची त्याच्यामधली काय भूमिका आहे? मला मुळात असं वाटतं याच्यामध्ये की हा लेव्हीचा जो मुद्दा आहे हा वरवर निर्माण केलेला किंवा सांगितला जाणारा मुद्दा आहे. पहिली गोष्ट ही की हा आत्ता जो कांदा बाजारामध्ये येतोय हा उन्हाळ कांदा आहे.
जो ज्याची साठवणूक केली जाऊ शकते, ज्याला स्टोरेज लाईफ आहे. आता हा फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जवळजवळ 90% कांदा हा व्यापाऱ्यांनी 8 ते 8.5 रुपये भावाने ऑलरेडी विकत घेतलाय. ज्या 10% शेतकऱ्यांकडे साठवण्याची क्षमता आहे, कांदा चाळी स्वतःच्या आहेत, अशा 10% शेतकऱ्यांकडे फक्त स्वतःचा कांदा आहे, जो आता बाजार समितीत या संपाच्या काळामध्ये येऊ शकला नाही. पण 90% कांदा जो व्यापाऱ्यांकडे आणि नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या म्हणण्याप्रमाणे जवळजवळ 22 लाख टन कांदा आज व्यापाऱ्यांकडे साठवलेला आहे मार्च महिन्यापासून. मग तो कांदा त्यांनी बाजारामध्ये रिटेल मार्केटमध्ये का नाही आणला? आता तर काही लिलाव करायचा नाहीये, तो ऑलरेडी त्यांच्याकडे स्टोरेजमध्ये आहे. तर जाणीवपूर्वक या उरलेल्या कांद्याचे आवक कमी दाखवायची, संप घडला हा दाखवायचा, त्या निमित्ताने बाजारामधले भाव वाढवायचे आणि मग नंतर वाढलेल्या भावाने स्वतःच्या गोडाऊन्स मधला माल बाहेर काढायचा. ही अतिशय म्हणजे साठेबाजाची आणि नफेखोरीची जी प्रवृत्ती आहे व्यापाऱ्यांची, यावेळेला त्यांनी हमालांची संगनमत करून तो हा संप घडवलेला आहे. पण याच्यातला उद्देश हा केवळ नफेखोरी हा आहे.